कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। महाडमध्ये सरपंचावर गुन्हा दाखल, अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत मोठी कारवाई, जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप, महाड पोलीस करत आहेत अधिक तपास। रायगड पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी, एसपी अचल दलाल यांनी दिला आढावा, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात मोठं यश, सुरक्षित रायगड, सक्षम पोलीस यंत्रणा, गुन्हेगारीच्या आलेखात मोठी घट। सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला नाईट लँडिंगची मंजुरी, राणे कुटुंबाच्या पाठपुराव्याला मोठं यश, विमानतळाची पार्किंग क्षमता दुप्पट, मुंबई सिंधुदुर्ग विमान सेवा लवकरच सुरू होणार, कोकणच्या पर्यटनाला मिळणार मोठी गती। आणि ओले काजू काढणे आता सुलभ, कोकण कृषी विद्यापीठाचे मोठे यश, वेंगुर्ले 10 MB वाण केले विकसित, 15 वर्षांच्या संशोधनानंतर मोठं यश। पाहुयात सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये एका खळबळजनक घटनेत शिरगावचे सरपंच आणि ठाकरे गटाचे उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझरडे यांच्यासह तिघांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे। 1 जानेवारी रोजीच्या रात्री महाड शहरात ही घटना घडली। फिर्यादी रोहन ढेंडवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राजकीय वादातून ओझरडे यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत दमदाटी केली आहे। यावेळी आरोपींनी बघितलेच ना कशी जिरवली तुझ्या विकास गोगावलेची असं विधान करत फिर्यादीच्या जातीचा उल्लेख करून अपमान केल्याचा गंभीर आरोप आहे। या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी सोमनाथ ओझरडे, अक्षय भोसले आणि प्रतीक जगताप यांच्यावर भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हे नोंदवलेत। या प्रकरणाचा पुढील तपास सध्या महाड शहर पोलीस करत असून या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात राजकीय खळबळ उडाली आहे। पोलीस या प्रकरणातील सर्व पुराव्यांची आणि साक्षीदारांची सखोल चौकशी करत आहेत। महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या खोपोली हत्याकांडाचा तपास अखेर तडीस नेण्यात रायगड पोलिसांना मोठं यश आलंय। या अत्यंत खळबळजनक आणि गुंतागुंतीच्या प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकल्यानंतर रायगडच्या पोलीस अधीक्षक अचल दलाल यांनी पत्रकार परिषदेत तपासाची महत्त्वपूर्ण माहिती दिली। गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेनं अत्यंत बारकाईने तपास केला आणि भक्कम तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मुख्य आरोपींना जेरबंद केलाय। पोलीस अधीक्षक अचल दलाल यांनी तपासाचे विविध टप्पे मांडताना पोलिसांच्या टीमने जिद्दीने केलेल्या मेहनतीचे सविस्तर वर्णन केले। या जाबाज कामगिरीमुळे रायगड पोलिसांवर जनतेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। पोलिसांच्या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा चाप बसेल आणि समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल असा ठाम विश्वास या निमित्तानं पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे। त्या केसमध्ये आतापर्यंत एकूण 12 आरोपी अटक करण्यात आलेले आहे। त्याच्यात असा निष्पन्न होत आहे की जे रवींद्र देवकर आहे त्यांनी सुपारी देऊन काही लोकांना बाहेरून बोलवलेला होता आणि त्यांच्या माध्यमातून हे खुनाचा गुन्हा घडवण्यात आलेला होता। रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अचल दलाल यांनी 2025 वर्षाचा वार्षिक आढावा सादर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली। दलाल यांनी जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्यापासून गुन्हेगारीवर कडक नियंत्रण मिळवत रायगडची सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम केली आहे। 2024च्या तुलनेत 2025 मध्ये रायगड पोलिसांनी अत्यंत वेगवान आणि उल्लेखनीय कामगिरी बजावली असून गुन्हेगारीचा आलेख उंचावण्याऐवजी यशाचा आलेख उंचावला आहे। अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा शिताफीनं छडा लावत पोलिसांनी राज्याबाहेरून आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। या कामगिरीमुळे रायगड पोलिसांचा प्रगतशील आणि शिस्तबद्ध चेहरा सर्वांसमोर आला आहे। पोलीस दलाने केलेल्या या दमदार कामगिरीची सविस्तर आकडेवारी अधीक्षक अचल दलाल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मांडली आहे। गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासोबतच सर्वसामान्य जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ करण्यात रायगड पोलिसांना मोठं यश आलंय। या वार्षिक आढाव्यातून रायगड पोलीस दलाची सतर्कता पुन्हा एकदा सिद्ध झाली असून 2025 हे वर्ष जिल्ह्यासाठी सुरक्षित ठरलं आहे। आज या ठिकाणी 2025 मध्ये रायगड पोलिसांची जी कामगिरी झालेली आहे त्यानिमित्त एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे। या अंतर्गत
पोलीस दलाची जे शरीराविरुद्ध गुन्हे आहे त्याच्यात जे वाढ झालेली आहे ते शेअर करण्यात आला. सोबतच जे मालमत्तेविरोधात गुन्हे आहेत त्याच्यात डिटेक्शन रेटमध्ये आणि जे प्रॉपर्टी रिकव्हरीच्या प्रमाण आहे त्याच्यात जे वाढ झालेली आहे ते शेअर करण्यात आलेली आहे. सोबतच आपले जे कम्युनिटी पोलिसिंगचे जे इनिशिएटिव्ज आपण हाती घेतलेले आहे त्याबद्दल माहिती देण्यात आली होती. प्रत्येक गुन्ह्यामध्ये जे वेगवेगळे पंचनामे केले जात आहे, उदाहरण घटनास्थळ पंचनामा, अटक पंचनामा, सर्च अँड सीजर पंचनामा, याच्यात ट्रेडिशनली आपण एक पंच घेतो जे की एक खात्री करतात की एक इंडिपेंडेंट विटनेसेस असतात की याच्यात काही भानगडी नाही आहे, हे सर्व फेअरनेसनी होत आहे. तर यासाठी आता एक ई साक्ष म्हणून ॲप तयार करण्यात आलेली आहे, ज्याच्यात ही पूर्ण प्रक्रिया घटनास्थळ पंचनामा किंवा दुसरा पंचनामा करण्याची व्हिडिओ रेकॉर्ड केली जाते आणि हे एक सेंट्रलाइज्ड सर्व्हरवरती क्लाउडवरती सेव्ह होती आहे. यामुळे जे सत्यस्थिती आहे घटनास्थळची तो व्हिडिओ फॉर्ममध्ये, ऑडिओ फॉर्ममध्ये कोर्टासमोर सादरीकरण त्याच्या केला जाऊ शकत आणि त्याच्यात कुठलीही बदल केली जाऊ शकत नाही किंवा जे वस्तुस्थिती आहे ते त्यानुसारच कोर्टासमोर येणार. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाने प्रगतीचे नवे शिखर गाठले असून DGCA कडून आता नाईट लँडिंगसाठी IFR लायसन्स प्राप्त झालाय. खासदार नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठं यश मिळालंय. विशेष म्हणजे नाईट लँडिंगसाठी आवश्यक विद्युत पुरवठ्यासाठी नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनातून 2.5 कोटींचा निधी दिला होता. या महत्त्वपूर्ण मंजुरीमुळे आता 24 तास आणि सर्व ऋतूंमध्ये सुरक्षित विमानसेवा उपलब्ध होणार आहे. विमानतळावरील पार्किंग क्षमता 3 वरून 6 विमानांपर्यंत वाढवल्यानं कार्यक्षमता दुपटीनं वाढली आहे. डिसेंबर महिन्यात तब्बल 11,000 प्रवाशांनी येथून प्रवास केला असून हे विमानतळ देशातील 75 प्रमुख विमानतळाच्या यादीत स्थान मिळवेल. मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा लवकरच सुरू होणार असल्यानं पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. या सर्व सुविधांमुळे कोकणाच्या विकासाचे स्वप्न आता खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात साकार होत आहे. यामुळे संपूर्ण कोकण परिसरात उत्साहाचं वातावरण पसरलंय. कोकणातील ओल्या काजूगरांची वाढती जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं आता एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. तब्बल 15 वर्षांच्या प्रदीर्घ आणि चिकाटीच्या संशोधनानंतर विद्यापीठानं वेंगुर्ले 10 MB हे अत्यंत प्रभावी नवीन वाण विकसित करण्यात यश मिळवलंय. या विशिष्ट वाणाची सर्वात मोठी खासियत म्हणजे यातून ओले काजूगर काढण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ असून मजुरीवर होणारा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. सध्या प्रचलित असलेल्या काजूच्या जातींमधून ओलेगर काढताना अनेक कठीण तांत्रिक अडचणी येतात, ज्यावर या आधुनिक वाणामुळे पूर्णपणे मात करता येईल. वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात या वाणाची कलमे लवकरच सर्व शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या यशामुळे कोकणातील काजू उत्पादक बागायतदारांना भविष्यात मोठा आर्थिक लाभ होईल असा ठाम विश्वास संशोधन संचालक डॉक्टर वैभव शिंदे यांनी व्यक्त केला आहे. या वाणामुळे कोकणच्या कृषी आणि फलोत्पादन क्षेत्राला नक्कीच एक नवीन ऊर्जा आणि दिशा प्राप्त होईल. दापोली कृषी विद्यापीठाने सन 2024 या वर्षामध्ये नेहमीप्रमाणे काजू संशोधन केंद्रातून नवनवीन जाती देण्याच्या प्रयत्नातून हा MB काजू 10 हे नवीन वाण विकसित केलेला आहे. हा जो वाण आहे तो प्रामुख्याने भाजीसाठी विकसित केलेला आहे. काजूगराची भाजी ही प्रत्येकाला आवडते. त्याचा स्वाद, त्याची चव ही हवीशी वाटणार आहे आणि यासाठी आत्तापर्यंत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 1 ते 9 जाती विकसित केल्या होत्या. पण प्रामुख्याने अडचण अशी होती की त्या बीमधून गर ज्यावेळेला काढला जात होता त्यावेळेला गरासाठी स्पेशल यंत्र किंवा स्पेशल त्रास घेऊन तो गर काढण्याची प्रक्रिया राबवली जात होती. म्हणजेच तिथं मशिनरी किंवा यंत्र लागत होतं, कष्ट होते आणि हे कष्ट सहाय्य करताना किंवा सहन करताना काही लोकांना त्या हाताला किंवा आपल्या शरीराला ते जे तेल आहे ते तेल लागत होतं आणि ते तेलामुळे करोजिव्ह इफेक्ट त्या तेलात असल्यामुळे आपल्या हाताची
जी त्वचा आहे ते भाजण्याचे प्रकार होत होते. फक्त ही क्रिया संतपणे होत होती, त्यामुळे आपल्याला ते तात्काळ दिसत नव्हतं. पण काजूच्या सीझनमध्ये कातकरी, विशेषतः कातकरी किंवा आपल्या घरात देखील जे कोणी काजू बी सोलतं त्याच्या हाताला लागलेलं लक्षात येत होतं. आता हा जो मुद्दा आहे तोच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विचारात घेऊन गेल्या 10-12 वर्षापूर्वीपासून संशोधन करून हा जो वाण दिलेला आहे तो MB काजू 10 या जातीनं प्रसारित केलेला आहे. आणि हा जो वाण आहे तो प्रत्येकाला हवाहवासा वाटणार आहे, कारण या काजूपासून जे बी मिळतं ते साधारणपणे फळधारणा झाल्यापासून एक 90 ते 100 दिवसात ही बी तयार होते. आणि 90 ते 100 दिवसात बी काढल्यानंतर एक बी सोलायला 20 सेकंद लागतात, अवघे 20 सेकंद. आणि हाताने सहजपणे जसे आपण शेंगा किंवा एक भेंडी जशी कापतो किंवा भाजीच्या शेंगा वगैरे जशा सोलतो तसं पटकिनी सोलता येतं. आणि यामध्ये CNSL ऑइल जे आहे ते 60.85% इतकं आहे, म्हणजेच अल्प आहे. इतर जातीमध्ये ते अधिक असतं, म्हणून आपल्या शरीराला ते भाजतं किंवा हानिकारक ठरतं. तसा प्रकार या काजूमध्ये नाही. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्यात शिवयुती जाहीर झाली आहे. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी या युतीत काँग्रेसचा समावेश नसल्याचं स्पष्ट केलंय. शिंदे सेना आणि भाजप हेच आमचे मुख्य राजकीय शत्रू असून ही लढाई गद्दारांविरुद्ध निष्ठावंतांची असेल. महापालिकेच्या एकूण 111 पैकी 95 जागांवर शिवयुती निवडणूक लढवणार आहे. यामध्ये मनसे 25 जागांवर मशाल चिन्हावर तर शिवसेना 56 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. याशिवाय 14 अपक्ष उमेदवार देखील या युतीचा भाग असतील. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीवर कोणतीही टीका न करता गरज पडल्यास समन्वयानं काम करण्याची भूमिका काळे यांनी मांडली आहे. प्रदूषण, शिक्षण आणि पुनर्विकास यांच्यासारख्या प्रश्नांवर ही निवडणूक लढवली जाईल. आगामी काळात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अमित आणि आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभांनी प्रचाराचा धुरळा उडणार आहे. नवी मुंबईतील जनता या युतीला नक्कीच कौल देईल असा विश्वास गजानन काळे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना आणि मनसे अशी शिवयुती आम्ही जाहीर केलेली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष आमच्या युतीमध्ये नसणार आहे. जागा वाटप असेल किंवा अनेक जागांवरती रस्सीखेच असेल, दोनही कार्यकर्ते हे अत्यंत तुल्यबळ होते, त्यामुळे ही युती होऊ शकली नसली तरी शिवसेना मनसे म्हणून आमचे पहिल्या क्रमांकाचे शत्रू निश्चितपणे नवी मुंबईमध्ये शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्ष असणार आहे. कोणतीही टीका राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेकडून आम्ही निश्चितपणे करणार नाही आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसची जरी युती असली आणि आमची जरी युती असली तरी जिथे जिथे समन्वय साधूनसुद्धा जर आम्हाला काही लढत द्यावी लागली तर नक्की आम्ही त्याचं स्वागत करू. नाही, अनेक महानगरपालिकांमध्ये जर आपण पाहिलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा शिवसेना आणि मनसे अशी युती आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतसुद्धा शिवसेना मनसे युती आहे. दोन्हीकडे मोठ्या प्रमाणात तुल्यबळ उमेदवार होते. अनेक प्रभागांमध्ये आमचे उमेदवार समोरासमोर येत होते. त्यामुळे एक अंडरस्टँडिंग आणि समजूतदारपणे राष्ट्रवादी आणि काँग्रेस युती झालेली आहे आणि त्याच पद्धतीने शिवसेना आणि मनसे युती झाली. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथे सती मातेचा 70 वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेला यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 2 जानेवारी 2026 रोजी पार पडलेल्या भव्य उत्सवाला रत्नागिरी जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. यात्रेनिमित्त 1 जानेवारीला सती मातेच्या पालखीचे पूजन करून देवीला पारंपरिक वस्त्रांनी आणि विविध फुलांनी अत्यंत आकर्षकरित्या सजवण्यात आलं. ढोल ताशांचा निनाद आणि फटाक्यांच्या नेत्रदीपक आतिषबाजीत निघालेल्या पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. या सोहळ्यात सत्यनारायण महापूजा आणि विविध धार्मिक विधी पार पडले. उपासाला पावणारी सतीमाता अशी ख्याती असल्यानं भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. रात्री करमणुकीचा नमन आणि गाजलेल्या तुफान ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमानं यात्रेची रंगत द्विगुणित केली. समस्त ग्रामस्थ आणि मानकऱ्यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष कष्ट घेतले. या भक्तिमय सोहळ्यानं परिसरातील वातावरण चैतन्यमय झाले होते. मातेची यात्रा आमच्या खूप वर्षापासून आहे. त्या यात्रेसाठी
बाहेरून प्रदेशातून भाविक येतात आणि ते भाविक आमच्या इथे दर्शनाला येतात. ही देवी नवसाला पावणारी आहे, त्यामुळे आमची यात्रा फुल गर्दी होते. या यात्रेसाठी भाविक कुठून ना कुठून बाहेर परदेशातून येतात. मुंबईपासून चेन्नईपासून या यात्रेला गर्दी होते. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावातील जाधववाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सती मातेची यात्रा दिनांक 1/12 रोजी सुरू झाली आणि ती दोन दिवसाची यात्रा होती. पहिल्या दिवशी नियोजन प्रतिवर्षाप्रमाणे पालखीला रोपं लावणे, त्याचबरोबर पालखी नाचवणे आणि त्यानंतर त्याच दिवशी महापूजा त्या ठिकाणी केली असते. अतिशय भाविकांची गर्दी असते. नवसाला पावणारी देवी असल्यामुळे परिसरातील जिल्ह्यातील बरेचसे लोक या ठिकाणी उपस्थित असतात. दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे यात्रोत्सव असतो. त्या ठिकाणी पालखीचं प्रस्थान या ठिकाणी देवीच्या देवळापर्यंत होतं आणि त्यानंतर या ठिकाणी देवीचे मानकऱ्यांचे नवस फेडणं वगैरे या गोष्टी होतात. त्याचबरोबर इथे येणाऱ्या भाविकांच्या मोठ्या मानवणे. माणगाव तालुक्यातील ओम सिद्धी साई दिंडी पदयात्रेचे यंदा 14व्या वर्षात दिमागदार पदार्पण झाले असून ही पालखी शिर्डीकडे रवाना झाली आहे. 1 जानेवारी रोजी नाणोरे येथून निघालेल्या या भव्य पदयात्रेत सुमारे 400 साई भक्त उत्साहानं सहभागी झाले आहेत. 8 दिवसांच्या या 300 किलोमीटर लांब प्रवासात भक्तांना दररोज 40 किलोमीटरचे अंतर पायी पार करावे लागणार आहे. ही दिंडी निजामपूर, ताम्हिणी, मुळशी, देहू आणि मग संगमनेर मार्गे प्रवास करत 9 जानेवारीला श्री क्षेत्र शिर्डीत पोहोचेल. संस्थापक अशोक वाढवळ यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान उतेकर, महेश शिर्के आणि सुभाष दळवी यांनी या सोहळ्याचं अत्यंत सुसज्ज असं नियोजन केलं आहे. या पदयात्रेचे विशेष आकर्षण असलेला नाचणारा घोडा आणि भक्तांच्या जयघोषानं संपूर्ण माणगाव शहर दुमदुमून गेलं होतं. सामाजिक सलोखा आणि साई भक्तीचा संदेश देणाऱ्या पालखीचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करत हजारो नागरिकांनी मनोभावे दर्शन घेतले. या पदयात्रेमुळे कोकणात चैतन्याचं वातावरण निर्माण झाले आहे. ओम सिद्धी साई दिंडी नानोरे माणगाव ही दिंडी गेली 14 वर्षे दिंडी साईबाबाला जाते आणि खरोखर या दिंडीचं एक आपल्या रायगड जिल्ह्यामधील एक खूप असं मोठं महत्त्व आहे. अख्खी या रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव तालुक्यात एक खूप अशी मोठी ही दिंडी साई दिंडी आहे आणि ही साई दिंडीचा प्रवास हा गेली आज 1 तारखेपासून हा 9 तारखेपर्यंत असा प्रवास असणार आहे आणि किमान 400 किलोमीटरचा प्रवास करत हे आपले 200 ते 250 भाविक या साई दिंडीचा खूप असा हे प्रवास करतात आणि खरोखरच ही दिंडी एक नामांकित दिंडी आहे आणि ह्या दिंडीतून जे दिंडीला जे गेले त्यांना खूप असं मोठं त्याच्यावर त्यांना त्या दिंडीच्या साई दिंडीचा साई प्रसाद असं म्हणूनच त्यांना एक वेगळा एक प्रसाद मिळालेला आणि खरोखरच ही साई दिंडी या साई दिंडीच्या सर्व साई भक्तांना माझ्या अशा खूप अशा शुभेच्छा. माणगाव तालुक्यातील चेरवली येथून श्री क्षेत्र शिर्डीकडे साई सेवक पालखी पदयात्रा मोठ्या उत्साहात रवाना झाली आहे. खरवलीचे सरपंच संतोष खडतर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या 300 किलोमीटरच्या प्रवासात सुमारे 250 भाविक सहभागी झाले. 2 जानेवारी रोजी बापूजी मंदिर चेरवली येथून सुरू झालेला हा सोहळा 8 दिवसांचा पायी प्रवास करून 10 जानेवारीला शिर्डीत पोहोचणार आहे. या पदयात्रेचे नियोजन सुजित खडतर, राहुल खडतर आणि त्यांच्या सहकार्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले आहे. निजामपूर, पुणे, देहू आणि आळेफाटा मार्गे ही दिंडी साईंच्या दरबारात पोहोचेल. यावेळी संतोष खडतर यांनी युवा पिढीमध्ये साईबाबांची शिकवण आणि भक्ती रुजवण्यासाठी या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं. सबका माली एकचा संदेश देत निघालेली ही पदयात्रा सर्व धर्म समभावाचं प्रतीक ठरत आहे. मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून साई भक्तांचे स्वागत करण्यात येत असून संपूर्ण परिसर साई नामाच्या जयघोषानं दुमदुमून गेला आहे. पालखीसह 16वा साई सेवक पालखी आज चेरवली बापूजी मंदिर ते श्री क्षेत्र शिर्डी इथे रवाना झालेली आहे. ही पालखी सर्व धर्म समभाव असणारी आहे आणि आम्ही सर्व पदयात्री एकूण 216 जण आहोत. आज यंदा आमचं पहिलंच वर्ष आहे, त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त चालण्याचा सगळ्यांना प्रयत्न करत आहोत. पुढच्या वर्षी आम्ही याच्यावर जास्त लोक घेऊन जाऊ साईचरणी. पालखीचा आमचा एकच उद्देश आहे की आपल्या जवान यंग पिढीमध्ये काहीतरी सुधारणा चालना व्हावी हा एक आमचा उद्देश आहे. साईनाम जप व्हावं हा एक सुद्धा उद्देश आहे. साई
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आंबे येथील ग्रामदैवत भैरी कोटेश्वरी मानाई काळकाई झोळाई देवस्थानाच्या भक्तांनी श्रद्धेपोटी ग्रामदेवतेला अतिशय आकर्षक अशी चांदीची झालर अर्पण केली आहे। या भक्तिमय वातावरणातच आंबे गावात 4 जानेवारी रोजी पाषाण जीर्णोद्धाराचा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। या मंगल निमित्तानं मंदिरात विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालं आहे। या विशेष सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गावाचे ट्रस्टी अध्यक्ष संतोष बाळू सकपाळ यांनी सर्व भाविकांना कळकळीचं आवाहन केलं आहे। उद्या होणाऱ्या या भव्य कार्यक्रमाला सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवतेच्या पवित्र दर्शनाचा आणि आशीर्वादाचा लाभ घ्यावा असं त्यांनी म्हटलं आहे। ग्रामस्थांच्या एकजुटीतून साकारलेला हा सोहळा भक्ती आणि परंपरेचा एक अनोखा संगम ठरणार आहे। या सोहळ्यासाठी देवस्थान व्यवस्थापनाकडून सर्व आवश्यक तयारी पूर्ण झाली असून भाविकांच्या स्वागतासाठी संपूर्ण मंदिर परिसर आता सज्ज झाला आहे। पेण येथे महाराष्ट्र शासन आणि वन विभागाच्या नूतन वनपरिक्षेत्र कार्यालयाचा शानदार उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। खासदार धैर्यशील पाटील यांच्या शुभ हस्ते आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले। या अद्ययावत वास्तूचा भव्य बांधकामासाठी सुमारे 38 लाख रुपयांचा निधी यशस्वीपणे खर्च झालाय। या प्रसंगी उपवन संरक्षक राहुल पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्यासह पेणमधील अनेक मान्यवर उपस्थित होते। आमदार रविशेठ पाटील यांनी वनांचे रक्षण करणाऱ्या वन विभागाच्या महत्त्वपूर्ण कामाची विशेष प्रशंसा केली। खासदार धैर्यशील पाटील यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात वन्यजीव संरक्षण कायद्यात काळानुसार सकारात्मक बदल करण्याची तातडीची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन केलं। मानवी वस्तीत होणारे बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। तसेच वन विभागाच्या कर्मचारी निवासस्थानांसाठी अतिरिक्त सोयी सुविधा पुरवण्यासाठी निधी देण्याचं त्यांनी मान्य केलंय। अवघ्या 1 वर्षात ही सुसज्ज इमारत पूर्ण झाल्याबद्दल वन विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे। कार्यालय याचं उद्घाटन करण्याकरता मान्य रविशेठ पाटील आणि आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत। खरं तर सरकारी कार्यालय ही अधिक अद्ययावत व्हावीत, चांगली व्हावीत आणि सरकारी अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जनतेप्रती असलेलं आपलं कर्तव्य बजावण्याकरता या सुखसोयींचा अधिकाधिक लाभ व्हावा याकरता शासनाने दिलेल्या या सुविधांबद्दल मी शासनाचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या कार्यालयातून जनताभिमुख कारभार, जनतेच्या हिताकरता कारभार या ठिकाणी व्यवस्थितरित्या चालावा याकरता येथील अधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो। वडखळ येथील वनविभाग परिक्षेत्राच्या नूतन कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत वन्यजीवांचे रक्षण करणारे आदर्श सर्पमित्राचा करण्यात आलेला विशेष गौरव। भारतीय जनता पक्षाचे खासदार धैर्यशील पाटील आणि विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते सुरेंद्र उर्फ नागेश गावंड या आदर्श सर्पमित्राचा जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी वन विभागाच्या नवीन वास्तूचे कौतुक केले, पण त्याचबरोबर नागेश गावंड यांच्या निस्वार्थी सेवेची देखील प्रशंसा करण्यात आली। सर्पमित्रांच्या कामामुळे निसर्गाचा समतोल राखला जातो असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। या सोहळ्याला वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नूतन कार्यालय कार्यान्वित झाल्यामुळे परिसरातील वन व्यवस्थापन अधिक सक्षम होणार असून गावंड यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळालेल्या सन्मानामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पोलादपूर तालुक्यातील माटवण येथे एका महत्त्वाकांक्षी नैसर्गिक आपत्ती निवारण शेडचं भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झालं। राज्याचे फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या शुभ हस्ते हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडला। या निवारा शेडमुळे भविष्यात अतिवृष्टी किंवा दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक संकटांच्या वेळी स्थानिक नागरिकांना त्वरित आणि सुरक्षित आश्रय मिळणे सुलभ होणार आहे। या प्रकल्पामुळे परिसरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आता पूर्वीपेक्षा अधिक सक्षम आणि वेगवान होईल असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी यावेळी व्यक्त केला। तसेच सामान्य जनतेच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासन पूर्णतः कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील त्यांनी आपल्या भाषणात दिली। या सोहळ्याला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, उपतालुका प्रमुख शौकत तारलेकर, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे आणि दशरथ उतेकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा प्रकल्प माटवण परिसरातील अत्यंत दिलासादायक ठरणार असून त्यामुळे पोलादपूरच्या दुर्गम भागातील विकासाला मोठी गती मिळणार आहे।
अलिबाग शहरात उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था आणि माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग एसटी डेपो परिसरात भव्य मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिर उत्साहात संपन्न झाले। 31 डिसेंबर रोजी पार पडलेल्या या विशेष शिबिरात एसटी डेपोतील सुमारे 100 कर्मचाऱ्यांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली। या उपक्रमात गरजू कर्मचाऱ्यांना आवश्यक ती मोफत औषधे देखील वितरित करण्यात आली। उज्ज्वल होम नर्सिंग सेवा दवाखान्यातील डॉक्टर मंजिरी पाटील, सिस्टर रुचिता कदम आणि अंकुश चंदनशिव यांनी रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिली। यावेळी आघाडी व्यवस्थापक राकेश देवरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून या विधायक सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले। उज्ज्वला चंदनशिव, डॉक्टर राजाराम हुलवान आणि डॉक्टर नितीन गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरित्या राबवण्यात आले। सामाजिक बांधिलकी जपत राबवलेला हा उपक्रम एसटी कर्मचारी वर्गासाठी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक ठरला आहे। या स्तुत्य कार्याबद्दल संपूर्ण अलिबाग परिसरातून आयोजकांचे मनपासून आभार मानले जात आहे। याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।